एवढंच म्हणू शकतो. कोण खताळ एवढंच सांगू शकतो. आम्हाला लई साथ दिली, लय मदत केली, आमच्या गळ्यावर पोचले तर आमचं सगळं चांगलं केलंय. मदत केली आमदार साहेबांनी. सगळी मदत केली आम्हाला. आमच्या घरच्यासारखी आमची काळजी घेतली, आमच्या घरातल्यापेक्षा जास्त त्यांनी काळजी घेतली. एका बाजूला खताळ आहे तर खताळावर लोक नाराज काय? खताळ 24 ताई साहेबांनी आमच्या शिंगोली तरडगावच्या पाठीमागे एवढे भक्कमपणे उभे राहिले होते. जे आमदार साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनाच आम्ही निवडून देऊ. कोण दिलेत आमदार साहेबांनी उमेदवार? अश्विनी पाटील. विरवडे गावचे अश्विनी पाटील या उमेदवार आहेत. अश्विनी पाटीलांच्या पाठीमागे आमचा भीमनगर मधील पूर्ण समाज, आमच्या शिंगोलीतले ग्रामस्थ जास्तीत जास्त प्रमाणात जाऊ शकतात. काय राजू खरे राजू खरेला त्यांच्या पाठीमागं तिने आम्हाला- नाही ती उभारलेली आता. नाही का वा- त्यांच्या कोण पाठीमागं त्यांच्या कोण असेल त्यांच्या कोण आहे माहिती का नाही? तो उमेदवार नाही का तुम्हाला? मराठा समाजाच्या उमेदवारावर पण अन्याय झालाय. खताळ का नको म्हणतील लोक? खताळ आम्ही ओळखतच नाही. ओळखत नाही. पण ते आहेत लांबोटीचे. आता आम्ही राहायला शिंगोली ह्या कोपऱ्यावर, त्यांची आम्हाला काय अशी मदत मिळणार नाही. आता विरवडे गाव म्हटलं तर अश्विनी पाटील आम्हाला जवळ आहे. कोणाला निवडून द्यायचं ठरवले? अश्विनी पाटील ताईनं अश्विनी पाटील ताई ना. हा. हो. हा आम्हाला त्यांनी खूप मदत केली साहेबांनी. कोण येतील आणि आरक्षणाचा इथे दुरुपयोग होत आहे. ओपन जागेवरती ओपनच उमेदवार उभारला पाहिजे. तर का लोक नाराज आहेत? खताळ पण एका बाजूला खताळ येते आणि एका बाजूला अश्विनी पाटील आहे. ते मला माहिती नाही, पण आमची मदत केली ना त्यांनी, त्यामुळे आम्ही सगळेजण तालुका आमचा ते मोहोळ तालुक्याच्या शेवटला गाव असल्यामुळे या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बरं काय वाटतंय? कुणी तर गोष्टी केली गावाकडे काय म्हणजे? पहिलीचे आमदार लोक आहेत त्या लोकांनी अश्विनीताई पाटील ह्या आमच्या भरघोस मतांनी शिंगोली गावचं मतदान त्यांना भरघोस मिळेल. जिल्हा परिषद निवडणूक लागली, काय वाटते? कोण उभारले का माहिती नाही? माहित आहे. कोण उभारले? आमच्या साईडनं अश्विनी पाटील आहे तेवढं. बर का हो? इथे खताळ म्हणाल ती गावात खताळ निवडून द्यायचं म्हणते ती गावात. त्याची त्याची मर्जी आहे, कोणाला आपण असं जबरदस्ती करू शकत नाही. दर्शकांनो नमस्कार, जनसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून कामती जिल्हा परिषद गटातील जनतेचा कौल काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कामती जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अक्षय तानाजी खताळ यांच्या मातोश्री विमल तानाजी खताळ या रिंगणात उतरलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नरसिंह पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील या रिंगणात उतरलेले आहेत. तर शिंगोली येथील ग्रामस्थांच्या मनात काय आहे, नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्कार सर. काय नाव? रत्नदेव दगडू गायकवाड. बर काय जिल्हा परिषदची निवडणूक लागली, काय म्हणजे काय वाटते शिंगोलीतला कल कोणाला असेल? तर आमच्या शिंगोलीचा कल म्हटलं तर आमच्या महापुरामध्ये सीना नदी महापूर आलेला हे पूर्ण महाराष्ट्र देशभराला सर्वांना माहित आहे. मग ह्या महापुरामध्ये ज्यांनी मदत केली ते आपल्या मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेब राजाभाऊ खरे साहेब व खरे साहेबांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे. ताई साहेबांनी आमच्या शिंगोली तरडगावच्या पाठीमागे एवढे भक्कमपणे उभे राहिले होते. पाण्याचा असू द्या, खाण्याचा प्रश्न असू द्या, किंवा लेण्याचा कपडे लत्ता असू द्या, किंवा आर्थिक मदत असू द्या, भरमसाठ प्रमाणामध्ये त्यांनी आम्हाला वस्तीला केलेलं आहे आणि गावातही केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या शिंगोली गावचा पूर्णतः कल बघितला तुम्ही तर आमच्या जिल्हा परिषद गटातून विरवडे गावचे अश्विनी पाटील या उमेदवार आहेत. अश्विनी पाटीलांच्या पाठीमागे आमचा भीमनगर मधील पूर्ण समाज, आमच्या शिंगोलीतले ग्रामस्थ जास्तीत जास्त प्रमाणात जाऊ शकतात. काय वाटतं या कामती गटामध्ये आरक्षण ओपनचं असताना एका बाजूला ओबीसी समाजाचा उमेदवार दिला आणि एका बाजूला मराठा समाजाचा उमेदवार कुठेतरी अन्याय असं वाटत नाही का तुम्हाला? मराठा समाजाच्या उमेदवारावर पण अन्याय झालाय, दोन्हीकडे अन्याय झालेला आहे. मग हे कुठं तर थांबलं पाहिजे. आता हा जो आपल्या अश्विनी पाटील जे आहेत ते ओपन जागेवर मराठा समाजाचा उमेदवार दिलेला आहे, योग्य उमेदवार दिलेला आहे. म्हणजे खताळ साहेब दिलेले आहेत. खताळ तुमच्या आईचं नाव काय माहिती? अक्षय खताळांच्या आई आहेत. मग ते सावळेश्वर गणातून उभारलेले आहेत. पण त्या जागी जर कामती गटातून उभारलेले आहेत, पण ते आहेत लांबोटीचे. आता आम्ही राहायला शिंगोली ह्या कोपऱ्यावर, त्यांची आम्हाला काय अशी मदत मिळणार नाही. आता विरवडे गाव म्हटलं तर अश्विनी पाटील आम्हाला जवळ आहे. आमच्या आडी अडचणीला ते गाव मुळात महापुरामध्ये
पूर्ण गेलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना बी जाणीव आहे की महापुरामध्ये काय अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे ते आमच्या अडचणीला वेळ धावून येतील आणि आरक्षणाचा इथे दुरुपयोग होत आहे. ओपन जागेवरती ओपनच उमेदवार उभारला पाहिजे होता. हे आमच्या आता आम्ही मागासवर्गीय बौद्ध समाजाचे आहेत. तिथं आरक्षणावरती कोणीही कब्जा केला नाही पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. पण हे कोण थांबवणार? आता हे आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये मालकशाही चालू आहे. तर मालकशाहीच्या रूपाने ह्यांना आशीर्वादारूपी तिकीट मिळालं आहे. आणि इथं जर सर्वसामान्य एखादा मराठा समाजाचा असू दे किंवा कोणताही असू द्या सर्वसाधारण मधला त्यांना जर उमेदवारी मिळाली असती तर चांगलं झालं असतं. पण त्यांनी उमेदवारा डावलून एक खताळ म्हणून ओबीसीला उमेदवारी दिलेली आहे. खरं तर खताळ यांचंही महापुरामध्ये काम मोठं आहे असं जनतेतून म्हणजे सांगण्यात येतंय. जनतेतून महापुरामध्ये सांगण्यात आलेलं आहे खताळांचं काम आहे. पण आमच्या गावामध्ये खताळ साहेबांचं एकही किट पोचलं नाही. महापुरामध्ये जेवढं काय जे शासनाचं म्हणा किंवा सामाजिक संस्था होत्या, संघटना होत्या, त्या संघटनेने बरंच असं शिंगोली तरडगावसाठी मदत केलेली आहे. पण ती मदत अमृतधारा म्हणून आपल्या गुंजेगाव रोडला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरही सर्व मदत येत होती. ती मदत हे गावामध्ये पोचलेलीच नाही कुणाला. आणि खताळ साहेबांचं किट आम्हाला भेटलेलंच नाही. आता खताळ साहेब म्हणले आम्ही मदत केली पण आमच्यापर्यंत तर पोहोचलं नाही. मग ते कुणापर्यंत पोहोचलं, कुणाला गेलं ते खताळ साहेबांनाच माहित आहे. आणखी काय असते? काय नाव? पंकज गायकवाड. काय निवडणूक लागली जिल्हा परिषदेची? निवडणूक आम्ही जे आमदार साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनाच आम्ही निवडून देऊ. कोण दिले आमदार साहेबांनी उमेदवार? अश्विनी पाटील. बर, खताळ का नको म्हणतील लोक? खताळ आम्ही ओळखतच नाही. ओळखत नाही? राव त्यांचे आता हे होते की अक्षय खताळ यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते. नाही, पण आमच्यापर्यंत कोणी येतच नाही, आम्हाला काय माहितच नाही तर आम्ही कसं ओळखणार? बर, किती होईल गावात पोलिंग? किती होईल पोलिंग? बऱ्यापैकी होईल. बर, काय काय केली ते? अश्विन पाटील आलते का, नरसिंग पाटील आलते का, काय कामं केली ते? आले होते भरपूर प्रमाणात, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. बर, कुणी कुणी मदत केली? महापुरामध्ये कोण कोण आलते? महापुरामध्ये आमदार साहेबांनी सगळ्यात जास्त मदत केली. त्यांची तृप्तीताईंनी मदत केली. बर बर. त्यांच्या मेसेज. मावशी काय नाव? कांता विठ्ठल गायकवाड. कांता विठ्ठल गायकवाड. बर, काय तर निवडणूक लागली, काय कुणाला द्यायचं निवडून ठरवलं नाही? काय राजू खरे. राजू खरेला? त्यांच्या पाठीमागे तिने नाही ती उभारली आता. नाही का उभा, त्यांच्या कोण पाठीमागे त्यांच्या कोण असेल त्यांच्या कोण आहे माहिती का नाही तू उमेदवार? आम्हाला नाव सांगतील बा. नाव माहित नाही तुम्हाला? मग आता मतदान कसं करणार? आम्हाला आमची सांगते होय. सांगणार लावणार. बर, ती लांबुटीचा खतरा माहिती का नाही? आम्हाला नाही माहित नाही ते? आलं नाही ते इकडं? नाही. होय. आम्हाला पाण्याचा पूर आला तर आम्हाला सगळं या राजू खऱ्याने आम्हाला लई मदत केली. आम्हाला बर, काय काय मदत केली राजू खरे? आम्हाला काय खाया प्या वस्तर आम्हाला दिलं. आता पांढरा. बर, आलं नाही म्हणते ती गावात कोण आहे? होय, आलं नाही. हा. आलं नाही कसं? होय. कायला पण बोलायचंय. होय. आलं नाही. बर, मावशी काय नाव तुमचं? मुक्ताबाई. मुक्ताबाई. बर, काय निवडणूक बसलाय, निवडणूक लागते, आम्हाला दिसना करणं बसतो काय दिसना करे ना. मग काय योजना आहे त्या नाही त्या काय? काय दिसच नाही काय करत. होय. काय निवडणूक लागली आता, कुणाला निवडून द्यायचंय काय? हा, कुणाला निवडून द्यायचं आता? आलत इथं महापुरात कोण कोण आलत? काय पूर आलता तेव्हा कोण आलत? काय नाव येत नाही बघा. त्याच्या पाठीच्या कुणाच्या पाठीशी आहे? काय हा, आमदारच्या पाठीशी आहे. बर, का आमदार म्हणाली सगळी इथं का? लय मदत केली आमदारने इथं. तेवढं केलंच आम्हाला. होय. काय काय साथ दिली, लय मदत केली, आमच्या तळ्यावर पोचले तर आमचं सगळं चांगलं केलंय. काय काय मदत केली आमदार साहेबांनी? सगळी मदत केली आम्हाला. आमच्या घरच्यासारखी आमची काळजी घेतली. आमच्या घरातल्या पेक्षा जास्त त्यांनी काळजी घेतली. बर, मग आता इथं उमेदवार कोण दिला माहित आहे का नाही? हा, कोण तुम्ही साहेबाच्या मागच आम्ही ते. साहेबाच्या मागे म्हणजे आमदार साहेब जे उमेदवार दिले त्यांच्या मागे. हा, बर बर. काय मग मावशी काय म्हणताय? काय म्हणायचं काय कोणाला द्यायचं मग? आमदाराच्या बाजूने जो उभा आहे उमेदवार त्यांना होय. सगळं मत टाक. त्यांना मत टाकायचं. मावशी काय नाव तुमचं? सुनीता सोपान गायकवाड. बर, काय करायचं निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं ठरवले? अश्विनी पाटील ताईनं. अश्विनी पाटील ताई ना? हा. हो. हा, आम्हाला त्यांनी खूप मदत केली साहेबांनी. हा. आम्हाला खंबीरपणे उभा राहायला शिकवलं. म्हणजे असं उभा राहायला, आम्हाला खायला प्यायला सगळं चांगलं दिलं त्यांनी. हा, हा. हा. आमच्या पुरामध्ये कोण आलं ना दुसरं? कोण नाही आलं दुसरं. हा. कोण कोण आलं इथं मग?
तर खूप जण आलते, एवढी काही लक्षात नाही. ताईंचं सारखे येत होते, त्यांनी सगळं आम्हाला भरपूर दिलेला आहे. आम्हाला त्यांनी पाण्याच्या बाटल्या, खाणं पिणं सगळं. ते खताचं कोण आलं नाही इकडे? नाही होय, कोणा त्यांनी बी लय वाटले म्हणजे ते काय 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 होय, कोण आलं नाही. स्टॉप कर. ताई काय नाव? माझं रेणुका पण कशी काय घेतलं शिंगोलीतलं. काय म्हणताय, निवडणुकी लागली, काय वाटतं? त्यावेळेस आमच्या पूर आलं ना, आमदार साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. आम्हाला खाया प्यायची सोय, राहण्याची सोय, याच्या व्यतिरिक्त आमच्या मुलांची सगळे दप्तरे सगळं होऊन गेलं होतं. त्यांची आम्हाला मदत केली. आम्ही मनापासून खूप आनंद आहे त्यांची. ज्याच्याकडून कोणतेही उमेदवार उभे आम्ही त्यांनाच मत. काय कोण उमेदवार उभारलेत माहिती आहे का नाही तुम्हाला? आमदार साहेब वैशाली अश्विनी पाटील, खताळावर का लोक नाराज आहेत? खताळ पण एका बाजूला खताळ आहे आणि एका बाजूला अश्विनी पाटील आहे. ते मला माहिती नाही, पण आमची मदत केली ना त्यांनी, त्यामुळे आम्ही सगळेजण खूप आभार आहे त्यांचे. आम्ही त्यांचा कोणताही उमेदवार उभा राहू दे, आम्ही त्यांनाच मत. काका नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय नाव? दगडू विश्वनाथ गायकवाड, कुठलं गाव? शिंगोली. शिंगोली. बर. तर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. मग ह्या गटातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अश्विनी पाटील म्हणून उभा आहेत रे, अच्छा. आणि भारतीय जनता पार्टीकडून विमल तानाजी खताळ. काय वाटते, कोणता उमेदवार चांगला आहे तुम्हाला वाटते? या आमदार साहेबांनी जे उमेदवार देईल ना आमच्याकडं, आमदार साहेब जे बोलतील सांगतील, मग ते त्या हिशोबाने आपण हे करू. होय. आमदार साहेब या पूर परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी त्यांच्या मेसेजनी भरपूर हे केलेलं आहे. आणि प्रत्येक टायमाला आपल्या जे अडचणी त्यामध्ये आलेले आहेत ते पाक सोडवलेले आहेत. आणि जे या जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, त्यांच्या अंडरखाली जे उमेदवार आमच्याकडे सोपवतील त्याचा आम्ही प्रचार करू आणि त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू. काय गावातल्या काय समस्या आहेत? कामं वगैरे गावातली झाली का नाही? अहो, पहिल्या ह्याच्यामध्ये कोणचंच काम झालेलं नाही. बर. तुम्हाला सांगतो की तालुका आमचा हे मोहोळ तालुक्याच्या शेवटला गाव असल्यामुळे या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बर. काय वाटते, कुणी तर लक्ष केलं गावाकडे? काय म्हणजे हे पहिलेचे आमदार लोक आहेत, त्या लोकांनी आता कोणाची नावं घेऊन हे होत नाही. कारण का माहितीये का, जी माझ्या आज 19 जवळजवळ 75 वय होते, त्या वयामध्ये आजपर्यंत अनेक आमदार येऊन गेले. त्या एकाही आमदाराने या गावाला भेट दिली नाही. आणि त्या कोणच्या आमच्या या गावातल्या अडचणी जे काय असतील ते सोडवल्या आपण ती नाही. चालूचे आमदार आलते का नाही गावात? किती वेळा आलते? चालूचे आमदार सारखेच येते. बर. सारखे येते. येऊन काय लोक टीका करत त्यांच्यावर येत नाहीत, हे नाहीत, काय वाटते? एवढा टीका करणारे अनेक असते. बर. टीका हे करते विरोधी पार्टीवालीच टीका करतच राहणार आहे. म्हणजे नमस्ते काका. हो नमस्ते. काय नाव? माझं नाव शंकर बाबूराज. बर. निवडणूक लागली जिल्हा परिषदची. हो लागली सर. काय कुणाला निवडून द्यायचं ठरवले? आता लागलं इलेक्शन. आता आम्ही तर राजाभाऊ खरे साहेब आमदार यांच्या पाठीशी. बर. आमदार नाही की आता उभं, पण ते आमदार केलं होतं जिल्हा परिषदला. आमदार आम्हाला मदत करतात म्हणलं आम्ही आमदारांनी सांगेल तीच करणार. म्हणजे आमदारांना सांगितले उमेदवार निवडून द्यायचं. होय. इथं आलतं कोण कोण आलतं महापूर आले नाही जिल्हा? आलती आमदार आलते, ताई आलत्या. आम्हाला पाणी सगळं तिने पुरवले आम्हाला. बर. एका बाजूला भाजपकडून विमल तानाजी खताळ हे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अश्विनी पाटील हे उमेदवार आहेत. कोण आहे यापैकी व्यवस्थित चांगला उमेदवार कोण वाटते तुम्हाला? अश्विनी पाटील. अश्विनी पाटील. बर. का शिंगोलीकरांनी सगळ्यांनी ठरवलंच का अश्विनी पाटील? आता खताळ त्यांची वडील होती तेव्हा येत जात होती, काय येत नाही. येत नाहीत. फिराल ती त्यांनी पण आता करतील. महापुरात पण त्यांनी केलीत म्हणून काय काम आमच्यापर्यंत पोहोचले. आमच्या दलित वस्तीत आलं. काय काय गावांना लय वाटलंय त्यांनी पण म्हणून. लय वाटलं ते वाटलं असेल, पण आमच्या गावात आलं नाही म्हणून आम्ही नाही मिळाल्यावर आम्ही त्यांचं नाव घेतलं. काय ती आमची काही दृष्टी नाही, काहीच नाही तसं. काही नागरिक आहेत. काका नमस्ते. नमस्ते. काय नाव? काय? हरिराशिराव. हरिराशिराव. बर. काय इथे काम जिल्हा परिषद निवडणूक लागली, काय वाटते कोण उभारले काय माहित नाही? माहित आहे कोण उभारले? आमच्या साईडला अश्विनी पाटील आहे तेवढं. बर. का हो इथे खताळ म्हणाल ती गावात आहे?
खताळ निवडून द्यायचं म्हणते ती गावात. ज्याच्या त्याची मर्जी आहे, कोणाला आपण असं जबरदस्ती करू शकत नाही ना. हम्म, प्रत्येकाचं मत वेगळं असणार, हम्म, हम्म, प्रत्येक जण वेगळं असणार. बर कोण कोण आलते गावात, कोण आलतं नाही प्रचाराला आता? प्रचाराला तर अजून नाही कोण आलं. हम्म. नमस्ते, काय नाव? मोतीराम गायकवाड, राम शिंगोली. शिंगोली. काय इथे जिल्हा परिषद निवडणूक लागली कामते जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे आणि आमचे बंधुराजा आहेत हम्म, रत्नदीप भाऊ गायकवाड. हम्म, त्यांच्या सपोर्टानुसार, हम्म, त्यांच्या सहकार्यानुसार शिंगोलीची प्रगती होत आहे. हम्म, शिंगोली गावाची प्रगती होत आहे हम्म, आणि शक्यतो आमदार साहेबांचा हम्म, त्यांच्यावर आशीर्वाद हम्म, त्यांच्यावर आशीर्वाद आहेच. हम्म. आणि शक्यतो आपल्या ताईसाहेब आहेत, हम्म, अश्विनीताई. हम्म, अश्विनीताई यांनी हम्म. काय यांना आपण शक्यतो यांना म्हणजे आपल्या शिंगोली गावचं प्रेम हम्म, तर मिळणारच आहे. हम्म. आपल्या शिंगोली गावचं अश्विनीताईंना तर प्रेम मिळणारच आहे. हम्म. पण असं वाटतं आमच्या बंधुराजवर, हम्म. आमच्या बंधुराजवर पण सगळ्यांचा आशीर्वाद आहेच, हम्म. पण त्याच्यावर अजून थोडासा आशीर्वाद हम्म. टाकून द्यावा. हम्म. काय गावकऱ्यांनी काय ठरवलंय आता, कुणाला निवडून द्यायचं ठरवलंय? अश्विनीताई बर, अश्विनताई पाटील. अश्विनीताई पाटील हम्म. ह्या आमच्या भरघोस मतानी शिंगोली तर्फे हम्म. शिंगोली गावचं मतदान त्यांना भरघोस मिळेल हे हम्म. मी ठामपणे सांगतो. किती मतदान आहे ते शिंगोलीमध्ये? आपल्या शिंगोली गावचं मतदान हम्म. बऱ्यापैकी मिळून जाईल. हम्म. काय आहेत सर्व धर्म आहेत, हम्म. सर्व जाती वगैरे आहेत. हम्म. ते म्हणजे असं मी नाही सांगू शकत की एवढंच मिळेल तेवढंच मिळेल. हम्म. आकडा कोणीच नाही सांगू शकत. हम्म. हम्म. आकडा कोणीच नाही सांगू शकत. बर. पण त्यांना हम्म. शिंगोली गावातून भरघोस मत मिळेल हम्म. एवढी मी अपेक्षा लोकं आता बाळगतो. एका बाजूला खताळ आहे, तर खताळावर लोक नाराज काय? खताळ 24 कोण खताळ? आता त्यांचे आता जे उमेदवार आहे त्यांचे पती इथे निवडणुकीला गेल्या ह्याच्यात होते. नाही, नाही ओळखत नाही. नाही, आपल्या परिचयामध्ये नाही. आलं नाही का इकडं? विकास नावाच्या धोरणामध्ये त्यांनी कधी आढळलेच नाहीत. हम्म. त्याच्यामुळे त्यांचं नाव नाही घेऊ शकत. एवढंच म्हणू शकतो, कोण खताळ, कोण खताळ एवढंच सांगू शकतो. हम्म. हम्म. विकास नावाच्या गोष्टीमध्ये त्यांचा म्हणजे हेच नाहीये, परिचयच नाहीये. मग आपले आमदार साहेब खरे साहेब, राजू खरे साहेब यांचा जो हे आहे, आणि बाकी पण म्हणजे आपले ताई असतील, पाटील ताई असतील किंवा इतर असतील, हम्म. यांचा जो ह्याच्यामध्ये आता पाणी वगैरे आलं होतं, पूरग्रस्त झालं होतं, तर कोण आहे खताळ आलं होते बघायला? त्यांनी पण भरपूर मदत केली. कशाबद्दल? केली म्हणते त्यात. कशाबद्दल? महापुरात नाहीये, नाही केली. नाहीये, तुमच्यापर्यंत आलं? नाहीये, हम्म. नाहीये. खताळांची मदत हम्म. हे हम्म. मी इथंच काय त्याच्यामुळं मदत हे खताळांची अजिबात नाही. हम्म. मग आता अश्विनताई पाटील निवडून जास्त ठरलंय सगळ्यांनी. 100% हम्म. ठीक. 100% ओके. 100% शिंगोलीचा त्यांच्या मागट सपोर्ट.